पडळकर, गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबाबत आणि धर्मगुरूबाबत जी गरळ ओकलेली आहे आणि 11 लाख रुपयाचं बक्षीस ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्यासाठी स्वतःचं पॅकेज तयार केलेलं आहे. सैराट प्रमाणे म्हणजे जो कोणी धर्मगुरूंना मारून टाकेल तर त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस हे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेलं आहे. संविधानिक पदावरती असलेला एक मुख्य व्यक्ती असल्या प्रकारचं भाषण करू शकत नाही आणि जर तो अशा प्रकारचं भाषण करतो तर त्यांची आमदारकी पद हे रद्द झाली पाहिजे, यासाठी आम्ही पहिले या ठिकाणी आलेलो. नंबर 2, जर कोणत्याही धर्मगुरूंना राहुरी तालुक्यातच नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही धर्मगुरूंना जर कोणत्याही प्रकारची इजा जर झाली, त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व मंडळीतल्या वा चर्च मधल्या कोणत्याही सदस्याला कोणीही कोणत्याही प्रकारची हानी करण्याचा प्रयत्न केला तर याला 100% जबाबदार गोपीचंद पडळकर असणार आहे. आणि त्याच्या भोवती असणारे त्याचे जे अगलबगलमध्ये त्याचे जे बच्चे आहेत, जे 50 रुपयाच्या बिर्याणीवरती त्याच्या पाठीमागे फिरत आहेत, ते सर्व याला जबाबदार असणार आहेत. आणि मुद्दाम होऊन काल त्यांनी याच्या अहिल्यानगरच्या मोर्चामध्ये राहुरी तालुक्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. वारंवार राहुरी तालुक्याला टार्गेट करून राहुरी तालुक्यातील ख्रिस्ती समाजाला डवचण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि जर असं सातत्याने घडू लागलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागणार आहे, तशी वेळ येऊ शकते. आणि ज्या ख्रिस्ती समाजाकडे तुम्ही उपद्रवी म्हणजे तो कधीच कोणाला उपद्रव करू शकत नाही असा जो समाज आहे आणि अशा समाजावर वारंवार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील शब्दाने आणि त्यांना बाजारू किंवा त्यांना धर्मांतरित म्हणून त्यांना जो डवचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, आता त्यांनी जागेवर आणि ठिकाणावर यावं. कारण जग ज्याला फॉलो करतं, जगातले 85% लोक ज्या येशू ख्रिस्ताचे फॉलोअर आहेत, त्याचे अनुयायी आहेत आणि जगातला नंबर 1 धर्म जो ख्रिस्ती आहे त्याचे आम्ही फॉलोअर आहोत. म्हणून गोपी, तुला हे नक्की समजून घ्यावं लागेल, तू आमच्या नादी लागू नको. आणि जर तू नादी लागला तर आमचा नाद खुळा आहे. तू आमच्या नादी लागू नको. तुला ही सक्त वॉर्निंग राहुरी तालुक्यातून पहिली आणि आता फक्त बोलून तुला वॉर्निंग आहे. तुझं आमदारकी पद रद्द करण्याची ताकद आमच्या समाजात आहे. कारण नगर जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते ख्रिस्ती समाजावरती फिरतं हे त्याला कदाचित माहिती नाही. जिथे ख्रिस्ती समाजाने पहिले क्लेरा ब्रूस अशा ठिकाणी पहिली शिक्षण व्यवस्था सुरू केली आणि तिथेच फातिमा सारख्या जी भगिनी आहे पहिली विद्यार्थिनी म्हणून सुशिक्षित झाली, अशा ठिकाणी ख्रिस्ती समाजाचं मोठं काम आहे. आणि म्हणून गोपी, तुला नगर जिल्ह्याचा इतिहास माहिती नाही. मिशनऱ्यांचे फार उपकार या नगर जिल्ह्यावर आहेत आणि थोडीशी लाज बाळग ख्रिस्ती लोकांच्या विरोधात बोलताना. तू संविधानिक पदावर असताना जर तुला बोलायची आचपेच नाही, तुला लाज वाटत नाही, तुला शरम वाटत नाही, जी गोष्ट धर्माची नाहीये, जी गोष्टी धर्मांतराची नाहीये, त्या गोष्टीला तू धर्मांतराचं रूप दिलं. आणि म्हणून आम्ही तुझ्या वक्तव्याचा निषेध करतो आणि वेळ आल्याच्या नंतर आम्ही तुलाही दाखवू अशा तयारीला आज आम्ही लागलेलो आहोत. आणि म्हणून ज्या शासकीय दरबारात आम्ही आलेलो त्या ठिकाणी आम्ही न्यायाची मागणी करत आहोत. आणि जर गोपीवरती जर FIR झाली नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, त्याची आमदारकी रद्द झाली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा काढणार. मोर्चाने काही झालं नाही तर अधिवेशनामध्ये गोंधळ करणार. हे लिहून ठेव. आणि तू धर्मांतराचा कायदा आणू शकत नाही. तुझ्यासारखे बरेच पिलावळ आली आणि गेली, ते होणं शक्य नाही, ते तुझ्याच्याने शक्य नाही. तुझा झेंडा पिवळा होता, मातंग समाजाचा पिवळा आहे. तुला असं वाटलं की SC मधलं आरक्षण तू घेशील, तिथं असफल झाल्यावर तू आहे. अरे तुझं डिपॉझिट नष्ट झालं राव, तुझं डिपॉझिट जप्त झालं. तू आमची काय नादी लागणार, तू आमची काय बराबरी करणार, तुझ्यात काय कुवत आहे, तुझ्यात काय हिंमत आहे. या प्रकारचे अश्लील गोष्टी करणं बंद कर. आणि ख्रिस्ती समाजाला जर वेठीस धरशील तर स्वर्गातला देव तुला उटक-पटक करून टाकेल, कारण त्याच्याकडे न्याय आहे. त्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे साधी गोष्ट नाही. जर आंधळ्याला डोळे आले तर डोळसानी लक्षात ठेवायचं, डोळे जाऊ शकतात. ही सुवार्थ आहे. आणि आता सुधर, नाही तर जमीनदोस्त होऊन जाशील. देवाच्या नादी लागू नको आणि ख्रिस्ती धर्मियांच्या विरोधात जाऊ नको. तुला हा माझा खूप चांगला सल्ला आहे, कारण याच्या अगोदर जेवढे आले तेवढे संपले. तुला संपायला वेळ लागणार नाही. आमेन. 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 आमेन.